सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी इतिहास विषयातील 5व्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत। 5व्या प्रकरणाचं नाव आहे भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा। आता या प्रकरणाचे आपण एकूण 5 भाग करूया। त्या 5 भागापैकी आज आपण पहिला भाग पाहणार आहोत, म्हणजेच 5व्या प्रकरणातला उपघटक क्रमांक 1 आपण पाहणार आहोत। ते उपघटक कोणता आहे तर सामाजिक व धार्मिक सुधारणांची आवश्यकता। आता या प्रकरणाची सुरुवातीला आपण प्रास्ताविकपर माहिती घेऊ। आता या प्रकरणाचं नाव आपण पाहिलं, भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा। भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतावर युरोपियनांनी राज्य केले। त्या युरोपियनांमध्ये जे अग्रस्थानी होते ते म्हणजे इंग्रज राज्यकर्त्यांनी या देशावर राज्य करीत असताना या देशातल्या लोकांना इंग्रजी शिक्षण द्यायला त्यांनी सुरुवात केलेली होती। इंग्रजी शिक्षण घेऊन त्या शिक्षण पद्धतीच्या आधारे या देशामध्ये एक नव्या विचाराची नवी पिढी उदयास आलेली होती। इंग्रजी शिक्षण घेतलेल्या नव्या पिढीला असं वाटू लागलं की आपल्या देशामध्ये सामाजिक धार्मिक मागासलेपण आहे। त्या सामाजिक धार्मिक सुधारणा करणं गरजेचं आहे, त्यासाठी कार्य करणं महत्त्वाचे आहे, असे काही शिक्षित पिढीला वाटू लागले, शिक्षित तरुणांना वाटू लागले। सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्या अभावी राजकीय स्वातंत्र्य अपूर्ण असते, याची जाणीव पहिल्या पिढीतील समाज सुधारकांना झालेली होती। समजा आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळाले, मात्र आपल्या देशामध्ये सामाजिक धार्मिक मागासलेपण असेल तर त्या राजकीय स्वातंत्र्याला अर्थ उरणार नाही, महत्त्व प्राप्त होणार नाही, असे मत ह्या शिक्षित पिढीचे बनलेले होते। त्यामुळे अनेक समाज सुधारक सामाजिक धार्मिक सुधारणा करण्यासाठी पुढे आलेले आहेत। यामध्ये सर्वप्रथम जे सुधारक पुढे आले ते म्हणजे राजा राममोहन रॉय यांच्यापासून सामाजिक धार्मिक सुधारणेला सुरुवात झाली असं म्हटलं तरी वावगे ठरू नये। आता या क्षेत्रामध्ये ज्या ज्या सुधारकांनी योगदान दिलेलं आहे त्यापैकी आपण सामाजिक सुधारक म्हणून, धार्मिक सुधारक म्हणून राजाराम मोहन राय यांच्या कार्याचा आढावा आपण नंतर घेणारच आहोत। मात्र तत्पूर्वी एक मुद्दा असा आहे, सामाजिक व धार्मिक सुधारणांची आवश्यकता। म्हणजे या प्रकरणातला जो उपघटक क्रमांक 1 आहे तो म्हणजे सामाजिक व धार्मिक सुधारणांची आवश्यकता। आता या देशामध्ये सामाजिक धार्मिक सुधारणांची आवश्यकता का वाटू लागली याचा थोडक्यात आढावा आपण या ठिकाणी घेऊया। आता याचा आढावा घेत असताना या देशामध्ये 19व्या शतकात अंधश्रद्धा, रूढीप्रियता, जातीयता, उच्च नीचता, इतर भ्रामक कल्पना यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसत होता। या सर्व क्षेत्रामध्ये चिकित्सक वृत्ती नव्हती, चिकित्सक वृत्तीचा चौकशीपणाचा अभाव दिसून येत होता। ह्या सर्व कारणामुळे भारतीय समाज हा मागे पडलेला होता। त्यामुळे या देशात
सामाजिक धार्मिक सुधारणांची आवश्यकता वाटू लागली. त्यानंतर इंग्रजांनी या देशामध्ये इंग्रजी शिक्षण द्यायला सुरुवात केलेली होती. इंग्रजी शिक्षण घेतलेले जे तरुण होते, नवीन पिढी होती, ती पिढी जगातल्या सामाजिक सुधारणा आणि धार्मिक सुधारणा जाणून होती. पाश्चात्य देशात ज्या सुधारणा झालेल्या आहेत त्या सुधारणा त्यांनी पाहिलेल्या होत्या, त्यांनी वाचलेल्या होत्या. त्यामुळे या देशातल्या सुधारकांची जगाकडे बघण्याची जी दृष्टी होती ती दृष्टी बदललेली होती. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि मानवता यावर आधारित नव समाजाची निर्मिती करणे हे या देशातल्या समाज सुधारकांना आवश्यक वाटू लागले. कारण हा देश पारतंत्र्यात होता. या देशामध्ये विषमता मोठ्या प्रमाणात होती, बंधुतेचा अभाव होता, मानवतेचा अभाव होता. मात्र ह्या सर्व गोष्टींची नव समाज निर्मितीसाठी आवश्यकता आहे याची जाणीव या नव्या पिढीला वाटू लागली. त्यातूनच सामाजिक सुधारणांची, सामाजिक धार्मिक सुधारणांची आवश्यकता वाटू लागली. सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्या अभावी राजकीय स्वातंत्र्य अपूर्ण असते याची जाणीव या देशातल्या नवशिक्षितांना झालेली होती. आणि त्या जाणीवेतूनच अनेक नवशिक्षित तरुण, अनेक सुधारक या सामाजिक धार्मिक सुधारणेसाठी पुढे आले असं आपल्याला याच्याविषयी माहिती घेताना दिसून येईल. म्हणजे यामुळे 19व्या शतकात भारतात समाज सुधारकांनी जनजागृती करण्यास किंवा सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी करण्यास सुरुवात केली असं आपल्याला सामाजिक धार्मिक सुधारणांची आवश्यकता या मुद्द्याची माहिती घेताना दिसून येईल. त्यानंतर या देशामध्ये जे सुधारणेचे पर्व सुरू झाले, त्या सुधारणा पर्व म्हणजे नेमकं काय, कोणत्या क्षेत्रात कोणी सुधारणा केल्या, त्या सुधारणा पर्व विषयी आपण माहिती पाहणार. मगाशीच म्हटल्याप्रमाणे जे जे समाज सुधारक होऊन गेले त्या समाज सुधारकांपैकी एक आद्य समाज सुधारक म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते राजा राम मोहन राय यांच्या कार्याविषयी आपण या ठिकाणी सर्वप्रथम माहिती घेऊया. त्याविषयी माहिती घेण्यापूर्वी सर्वप्रथम राजा राम मोहन राय यांची प्रतिमा या ठिकाणी पाहू शकता. तर भारतातील आद्य समाज सुधारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजा राम मोहन राय यांचा जन्म बंगालमध्ये झाला. यांनी उपनिषद या ग्रंथाचे बंगाली भाषेमध्ये रूपांतर केलेले होते. म्हणजे त्यावेळचे जे धर्मग्रंथ होते, जे वेद होते, उपनिषद होती, ते सर्व संस्कृत भाषेमध्ये होते. आणि ही भाषा या देशातल्या सर्वसामान्य लोकांना अवगत नव्हती. मग त्यामध्ये जे ज्ञान आहे ते सर्वसामान्य लोकांना मिळावे या उद्देशाने राजा राम मोहन राय यांनी उपनिषदांचे बंगाली भाषेमध्ये रूपांतर केलेले होते. सती प्रथा ही एक अनिष्ट प्रथा या देशामध्ये रूढ होती. या सती प्रथेचा राजा राम मोहन राय यांच्या मनावर खोलवर परिणाम झालेला होता. कारण तो प्रसंग त्यांच्या कुटुंबामध्ये आलेला होता. त्यांच्या वहिनीला सती जावे लागलेले होते, म्हणून त्यांनी सती प्रथेला विरोध केला. राजाराम मोहन राय यांनी सती प्रथेविरोधी एक पत्र इंग्रजी भाषेत लिहून प्रसिद्ध केले. म्हणजे सती प्रथा ही समाजाला हानिकारक आहे, ती बंद झाली पाहिजे, ती अनिष्ट प्रथा आहे हे लोकांना कळावे, इंग्रज अधिकाऱ्यांना कळावे यासाठी इंग्रजी भाषेत त्यांनी एक पत्र लिहून ते प्रसिद्ध केलेले होते. जे धर्मग्रंथ होते त्या धर्मग्रंथामध्ये सती जाणे हे धर्म कर्तव्य असल्याचा उल्लेख नाही, हे राजा राम मोहन राय यांनी सर्वप्रथम सिद्ध केले. जे सती प्रथा ही धार्मिक गोष्ट आहे किंवा धर्मामध्ये सांगितलेली आहे असे सांगितलं जात होतं. मात्र राजा राम मोहन राय यांनी
त्या ग्रंथाचा अभ्यास करून हे सिद्ध केले की सती जाणे याविषयीचा उल्लेख धर्मग्रंथामध्ये केलेला नाही, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. राजाराम मोहन राय यांनी त्यासाठी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नामुळेच 1829 मध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी सती प्रथा नष्ट केली. गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी सती प्रथा विरोधी कायदा पास केला आणि कायद्याने सती जाणे बंद केले. म्हणजे 1829 मध्ये सती प्रथेविरोधी कायदा लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी करून ही प्रथा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर समाजामध्ये महिलांशी संबंधित अनेक अनिष्ट प्रथा रूढ होत्या. धार्मिक प्रथा काही रूढ होत्या. त्यामध्ये बालविवाह, पडदा पद्धती या महिलांच्या दृष्टिकोनातून फार हानिकारक अनिष्ट प्रथा या देशामध्ये समाजामध्ये रूढ होत्या. त्यामुळे राजाराम मोहन राय यांनी बालविवाह पद्धतीला विरोध केलेला होता, पडदा पद्धतीला विरोध केलेला होता. कारण या पद्धतीमुळे स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर बंधने येतात असे राजा राम मोहन राय यांचे मत होते. म्हणजे या देशातल्या या समाजातल्या स्त्रियांना जर स्वातंत्र्य द्यायचं असेल तर सती प्रथा बंद झाली पाहिजे, बालविवाह बंद झाले पाहिजे. त्याचप्रमाणे पडदा पद्धत जी होती ती पडदा पद्धत बंद झाली पाहिजे अशा मताचे राजाराम मोहन राय हे होते. यासाठी त्यांनी बंगालमध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा देखील सुरू केली. समाज जागृतीसाठी बंगाली भाषेतील पहिले साप्ताहिक त्यांनी सुरू केले. पुढे पर्शियन भाषेतील दैनिक सुरू केले. म्हणजे इंग्रजी शाळा सुरू करून शिक्षणदानाचा प्रयत्न त्यांनी केला, शिक्षण प्रसाराचं कार्य त्यांनी केलं. त्याचबरोबर जनजागृती समाज जागृतीसाठी बंगाली भाषेमध्ये पहिले साप्ताहिक त्यांनी सुरू केलेले होते. पर्शियन भाषेतील दैनिक त्यांनी सुरू केलेले होते. म्हणजे समाज जागृतीसाठी या साधनांचा उत्तम उपयोग होतो हे ओळखून त्यांनी हे सुरू केलेले होते. 1828 मध्ये राजा राम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना करून ईश्वर एकच आहे आणि त्याला प्रसन्न करण्यासाठी मूर्ती पूजेची गरज नाही असे प्रतिपादन करून मूर्ती पूजेस त्यांनी विरोध केला. राजा राम मोहन राय यांनी ओळखलेलं होतं समाजामध्ये धर्मामध्ये सुधारणा घडवून आणायची असेल तर आपल्याला एकट्याने प्रयत्न करून चालणार नाही, तर आपल्या विचारांचे अनुयायी एकत्रित आले पाहिजेत आणि त्या अनुयायांमार्फत शिष्यांमार्फत आपल्याला हे विचार समाजामध्ये रुजवता येतील. यासाठी एक संस्था स्थापन केली. ती संस्था इसवी सन 1828 मध्ये राजा राम मोहन राय यांनी स्थापन केली. ती संस्था ब्राह्मो समाज या नावाने ओळखली जाते. या ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राम मोहन राय यांनी केली आणि त्या समाजाचं जे तत्वज्ञान होतं त्या तत्वज्ञानामध्ये शिकवणीमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं ईश्वर एकच आहे आणि त्या ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी मूर्ती पूजेची गरज नाही. म्हणजे मूर्ती पूजेला राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मण समाजाच्या माध्यमातून विरोध दर्शवलेला होता असं आपल्याला या ठिकाणी दिसून. त्याचप्रमाणे त्यांनी आत्मीय सभा नावाची संस्था सुरू केलेली होती. त्या आत्मीय सभेच्या माध्यमातून सर्व धर्मामधील समान तत्वे शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता. म्हणजे अशा प्रकारे राजाराम मोहन राय यांनी भारतातील जुन्या प्रथा परंपरांना रूढींना विरोध करण्याचा नवीन विचार स्वातंत्र्य याचा स्वीकार केलेला होता. समाज सुधारणेचा आग्रह त्यांनी सततपणे धरलेला होता आणि आपल्या लेखणीच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या वृत्तपत्राच्या माध्यमातून आधुनिक विचारांची पायाभरणी त्यांनी केलेली होती. ही त्यांची सर्वसाधारण कार्य दिसून येतात. याशिवाय इतर कार्य देखील राजाराम मोहन राय यांची दिसतात. इतर कार्य कोणती आहेत? राजाराम मोहन राय यांचे इतर कार्य. आता त्यांची कार्य पाहत असताना राजाराम मोहन राय यांनी दक्षिण अमेरिका खंडातील स्पॅनिश वसाहतीक साम्राज्याविरुद्ध चाललेल्या स्वातंत्र्य चळवळीला राजाराम मोहन राय यांनी पाठिंबा दिलेला होता. स्पेन या देशामध्ये राजेशाही होती. त्या राजेशाही विरोधात तिथल्या उदारमतवाद्यांनी आंदोलन सुरू केलेलं होतं, चळवळ सुरू केलेली होती. त्या चळवळीला देखील त्यांनी पाठिंबा दिलेला होता. राजाराम मोहन राय हे मुघल बादशहाची बाजू मांडण्यासाठी इसवी सन 1830 मध्ये इंग्लंडला गेले
आणि मुघल बादशहानेच राजाराम मोहन राय यांना राजा हा किताब दिला आणि त्यांचा सन्मान केला. इंग्लंड फ्रान्स मधील वास्तव्यात त्यांनी भारतीय संस्कृतीची ओळख युरोपियनांना करून दिली. म्हणजे भारतीय संस्कृती किती श्रेष्ठ आहे, किती उच्च आहे, हे तिथं युरोपात वास्तव्यात असताना त्यांनी त्याची ओळख करून दिलेली होती. आपल्या लेखातून राजाराम मोहन राय यांनी आधुनिक विचारांचा पाया घातलेला दिसून येतो. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन मानव धर्म सभा, परमहंस सभा, ज्ञान प्रसार सभा यासारख्या संस्था उदयास आल्या आणि सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी त्यांनी पुढे चालू ठेवल्या, असं आपल्याला राजा राम मोहन राय यांच्या कार्याची माहिती घेताना दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आज 5व्या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे. 5व्या प्रकरणातला उपघटक क्रमांक 1 आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. उपघटक क्रमांक 1 पाहत असताना सामाजिक धार्मिक सुधारणांची आवश्यकता का आहे हे आपण पाहिलेलं आहे. सुधारणा पर्व यामध्ये राजा राम मोहन राय यांनी सामाजिक आणि धार्मिक सुधारणेसाठी जी कार्य केलेली आहेत त्या कार्याचा आढावा घेतलेला आहे, की त्याशिवाय इतर जी कार्य केलेली आहेत इतर कार्यांचाही आपण या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. आपण या पुढची माहिती पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.